नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंजिनिअरिंग कॅप काउन्सिलिंगच्या पूर्ण स्टेजेस, म्हणजे तुमचा सीईटीचा रिझल्ट लागल्यापासून तर थेट तुम्ही कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंत तुम्हाला नक्की कोणकोणत्या स्टेजेस मधून जायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याचसोबत आपण रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स पाहणार आहोत, कॅटेगरी वाईज रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स पाहणार आहोत तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, ऍक्च्युअल व्हिडिओला सुरू करण्या अगोदर आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट पाहू की मित्रांनो, आपण इंजिनिअरिंग काउन्सिलिंग लॉन्च केली आहे। ज्या कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर ऍडमिशन ओपन आहे, त्यांनी ऍडमिशन घेऊ शकता। तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर मित्रांनो, 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट, ऑफलाईन 1-to-1 काउन्सिलिंग सेशन, देन रिजन वाईज टॉप कॉलेज लिस्ट, तसेच पर्सनलाइज कॉलेज लिस्ट, देन कॅप रजिस्ट्रेशन असिस्टन्स, गायडन्स फॉर ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन, ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट, ऍक्सेस टू डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप। ज्यावेळेस तुम्ही आपली काउन्सिलिंग परचेस कराल तर त्यावेळेस तुम्हाला एका व्हीआयपी ग्रुपमध्ये आपण ऍड करू, आणि त्याच्याबरोबर लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग अँड गायडन्स सेशन आणि यासारख्या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला या काउन्सिलिंग मध्ये मिळणार आहे। आणि याची प्राइस असणार आहे मित्रांनो फक्त आणि फक्त 1199। ज्या कोणा विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग परचेस करायची, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक प्रोव्हाइड करतोय गुगल फॉर्मची, तर तिथे जाऊन तुम्ही पेमेंट करून आपल्या काउन्सिलिंगला परचेस करू शकता। तसेच तुम्हाला काही अजून हेल्प पाहिजे असेल किंवा काउन्सिलिंग बद्दल अजून माहिती हवी असेल तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, इथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। तर मित्रांनो, आपण पाहूया कॅप इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस स्टेजेस। तर सर्वप्रथम ही एक समरी आहे, या ठिकाणी आपण पूर्ण ऍडमिशनच्या तुमच्या स्टेजेस लिहिलेल्या आहेत, एक्सप्लेन केलेले आहेत। ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग। सीईटीचा रिझल्ट लागल्यानंतर आपली ही पहिली स्टेज येते की ज्याच्यामध्ये आपल्याला कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतं। ओके, तर या कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये काय काय असणार, तुमचे सर्व डिटेल्स असणार, डॉक्युमेंट असणार, हे आपल्याला अपलोड करावे लागतात। त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुम्हाला एका एफसी सेंटरवर जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतात। ओके, देन त्याच्यानंतर काय होतं तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते, म्हणजे तुमच्या याच्यामध्ये रँक डिस्प्ले होतात, त्याच्यात स्टेट रँक असतो तुमचा। त्याच्यानंतर जर कॅटेगरी वाईज असेल तर कॅटेगरी वाईज रँक असतो, किंवा पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट असाल तुम्ही तर पीडब्ल्यूडी रँक असतो। त्याच्यानंतर ही प्रोव्हिजनल लिस्ट मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर आपल्याला ग्रीव्हियन्स विंडो ओपन होते की आपण त्याच्यात आपल्या काही शंका असतील तर त्या सबमिट करू शकतो। त्याच्यानंतर येते ती म्हणजे फायनल मेरिट लिस्ट। ओके, तर फायनल मेरिट लिस्ट खूप महत्वाची आहे। या फायनल मेरिट लिस्टच्या बेसिसवर आपलं नेक्स्ट इंजिनिअरिंगला पुढे ऍडमिशन होणार आहे। तर मित्रांनो, नंतर चालू होतं कॅप राऊंड। तर यावेळेस कॅप राऊंड 4 आहेत। ओके, म्हणजे अजून ऑफिशियल सर्क्युलर आलेलं नाहीये, पण डिप्लोमासाठी हे ऍप्लिकेबल झालंय, तर 90% चान्सेस आहेत की आपल्यासाठी पण ऍप्लिकेबल होईल। तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल कॅप राऊंड 1, त्याच्यानंतर कॅप राऊंड 1 ची ऑप्शन फॉर्म फिलिंग, देन अलॉटमेंट, त्याच्यानंतर ना तुम्हाला ऑटो फ्रीज होतंय की फ्रीज करायचंय की बेटरमेंट साठी जायचंय, सेम प्रोसेस आहे कॅप राऊंड 2 साठी, सेम प्रोसेस आहे कॅप राऊंड 3 साठी, आणि कॅप राऊंड 4 साठी प्रोसेस फक्त थोडीशी चेंज आहे की कॅप राऊंड 4 मध्ये जे तुम्हाला कॉलेज अलॉट होईल ते तुमचं ऑटोमॅटिकली फ्रीज होईल, म्हणजे भले तो कोणताही तुमचा प्रेफरन्स का असे ना, ते ऑटोमॅटिकली फ्रीज होईल आणि त्याच्यानंतर तुमचं ऍडमिशन डन होईल। ओके, तर मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रोसेस असतात की ते म्हणजे स्पॉट राऊंड आणि मॅनेजमेंट कोटा। तर मित्रांनो, स्पॉट राऊंड म्हणजे काय आणि मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय हे आपण नेक्स्ट याच्यामध्ये डिस्कस करू स्लाइड मध्ये। तर मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल पहिली स्टेज कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग। तर काय आहे पहिली स्टेज मध्ये की याच्यामध्ये स्टुडंटला ऑफिशियल आपल्या कॅपच्या पोर्टलवर, याची लिंक इथं तुम्हाला दिसते की तिथं तुम्हाला रजिस्टर करावं लागतं। तर याच्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला, तुमचे पर्सनल डिटेल्स, अकॅडमिक डिटेल्स आणि एंट्रन्स एक्झाम डिटेल्स, भले ती सीईटी असो किंवा जेईचा स्कोर असो, तुम्हाला एंटर करून पूर्ण आपला फॉर्म रेडी करावा लागेल आणि त्याची एक हार्ड कॉपी काढावी लागेल। ओके, तर त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। तर जो तुम्ही फॉर्म फिल केलाय, ओके, त्याची हार्ड कॉपी विथ युअर ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स। तर मित्रांनो, ओरिजिनल डॉक्युमेंट्स म्हणतोय कारण इथं फक्त ओरिजिनल डॉक्युमेंट्सच आपल्याला व्हेरीफाय करायचे, तुमचे झेरॉक्स किंवा तुमचं ऍफिडेव्हिट केलेले डॉक्युमेंट्स तर चालणार नाही। ओके, तर आता हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठं करायचंय तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करायचंय फॅसिलेशन सेंटर्स, म्हणजे आपण ज्याला स्क्रुनिटी सेंटर म्हणतो, म्हणजे आपल्या जवळपासचं एखादं इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कोणतंही कॉलेज, तिथं आपण डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकतो जे सीईटीला ऍफिलिएटेड आहे। ओके, तर त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण पाहूया रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर ऑल स्टुडंट। नंतर आपण कॅटेगरी वाईज पाहणार आहेत, पण ज्या मुलांना सीईटी मधनं ऍडमिशन घ्यायचंय तर त्यांच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते असणार आहेत तर सर्वप्रथम तुमचा 10वीचा रिझल्ट म्हणजे एसएससी रिझल्ट, देन 12वीचा रिझल्ट एचएससी रिझल्ट, 12th लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं एकतर डॉमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे किंवा बर्थ सर्टिफिकेट पाहिजे
किंवा तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे, ज्याच्यावर तुमचं क्लिअरली इंडिकेट असेल की तुमचं बर्थ प्लेस हे महाराष्ट्र असेल किंवा महाराष्ट्रामधील कोणता एखादा डिस्ट्रिक्ट असेल. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आधार कार्ड पाहिजे. ओके. देन इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट कोणासाठी ऍप्लिकेबल नाहीये, जे एससी आणि एसटी कॅटेगरीचे मुलं आहेत तर त्यांच्यासाठी इन्कम सर्टिफिकेट म्हणजे नसलं तरी चालतंय. ओके. देन गॅप सर्टिफिकेट. आता जर तुम्ही ड्रॉपर असाल, तुम्ही गॅप जर घेतला असाल तर एक गॅप सर्टिफिकेट म्हणून एक मिळतं, जे तुम्ही 500 रुपयाचा स्टॅम्प द्यायचा, त्याचा एक फॉर्मॅट असतो, त्या फॉर्मॅटमध्ये गॅप सर्टिफिकेट रेडी करायचंय. ओके. देन जेई किंवा आपलं सीईटीचं स्कोअर कार्ड हे तर सगळ्यांकडे असणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपलं आधार कार्ड आहे ना एखाद्या नॅशनलाइज बँकेला लिंक असलेलं पाहिजे. नॅशनलाइज बँक म्हणजे कोणती बँक, समजा सेंट्रल बँक असेल, स्टेट बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल तर यांसारख्या बँकेला लिंक पाहिजे. आता हे आधार कार्ड आणि जे लिंकिंग आहे हे डायरेक्टली तुमच्या कॅप ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला रिक्वायर्ड नाहीये, पण ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला जाणार त्यावेळेस तुम्हाला महाडीबीटीचा फॉर्म भरायचा आहे, तर त्यासाठी हे सर्वात महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. ओके मित्रांनो. तर त्याच्यानंतर आपण पाहूया कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर कॅप प्रोसेस. आता कोणते कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड, तर ओबीसी, एसबीसी, एनटी, व्हीजीटी यांसारख्या स्टुडंटसाठी कोणते डॉक्युमेंट्स आहेत, तर ते जे इम्पॉर्टंट मी हे जे डॉक्युमेंट इथं तुम्हाला सांगितले म्हणजे फॉर ऑल स्टुडंट हे सगळ्यांना लागणार आहेत, म्हणजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा लागणार आहेत. पण आता एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स कोणते आहेत कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, तर फर्स्ट ऑफ ऑल कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट. ओबीसी, एसबीसी, एनटी आणि व्हीजीडीटी या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट हे एक्स्ट्रा लागणार आहे. त्याचसोबत एससी आणि एसटीच्या कॅटेगरीच्या मुलांसाठी काय लागणार आहे, तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे त्यांना लागणार आहे. आता नॉन क्रिमी लेअर त्यांना आवश्यक आहे का, तर नाही. त्याच्यानंतर ना मित्रांनो जे समजा एससीबीसी कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, तर सर्वप्रथम एससीबीसी कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटही असणं गरजेचं आहे. ओके. तर मित्रांनो नेक्स्ट आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी. ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी काय लागणार आहे, तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट लागणार आहे, ज्याला आपण परफॉर्मा 5 म्हणतो महाराष्ट्र स्टेटचा, तर तो तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मायनॉरिटी स्टुडंटसाठी काय पाहिजे. आता मायनॉरिटी म्हणजे काय, तर जैन, ख्रिश्चन यासारख्या, सिंधी यासारख्या मायनॉरिटीज, तर यासाठी काय लागणार आहे तुम्हाला एक मायनॉरिटी सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला लागणार आहे. आता मायनॉरिटीचा यूज कुठे होतो की बरेचसे कॉलेजमध्ये मायनॉरिटी सीट्स रिझर्व्ह असतात, म्हणजे मुंबईकडले जर आपण कॉलेज पाहिले तर बऱ्याचशा कॉलेजमध्ये मायनॉरिटी सीट्स रिझर्व्ह असतात, तर तिथे तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर ना पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटसाठी. आता पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट म्हणजे काय, तर पर्सन विथ डिसॅबिलिटी. तर या कॅन्डिडेटसाठी आपल्याला लागणार आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, आणि हे कुणाचं पाहिजे, तर इश्यूड बाय सिव्हिल सर्जन किंवा गव्हर्नमेंट मेडिकल ऑथॉरिटी. ओके. आणि हे सर्टिफिकेट जे आहे आपलं ते 40 किंवा 40 पेक्षा जास्त टक्क्याचं आपल्याला सर्टिफिकेट पाहिजे, 40 पेक्षा कमी पर्सेंटेजचं सर्टिफिकेट आपल्याला चालणार नाही. आणि त्याच्यानंतर डिफेन्स स्टुडंटसाठी, तर डिफेन्स स्टुडंटसाठी आपल्याला डिफेन्स सर्टिफिकेट लागणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे होती आपली कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट रिक्वायर्ड फॉर कॅप प्रोसेस. तर त्याच्यानंतर आपण पाहू प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. तर आता आपण पाहिलं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि नेक्स्ट आपली स्टेज आहे की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये काय होतं, हे सीईटीच्या आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर रिलीज होती. ओके. आणि गिव्ह कॅन्डिडेट अँड आयडिया ऑफ देअर पोझिशन इन ऍडमिशन क्यू. ओके. आणि स्टुडंट कॅन रेज ग्रीव्हन्सेस ऑर करेक्टनेस इफ एनी डाटा इज इनकरेक्ट. बरोबर. तर मी सांगितल्यासारखं तुम्हाला एक ग्रीव्हन्स विंडो ओपन होते, तर तुम्ही तिथं तुमचे ग्रीव्हन्स सबमिट करू शकता. ओके. त्याच्यानंतर येते फायनल मेरिट लिस्ट. आता फायनल मेरिट लिस्ट ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नो फर्दर चेंजेस अलाउड वन्स पब्लिश. ओके. यूज इन ऑल सबसिक्वेंट कॅप राउंड्स, म्हणजे तुमचे पूर्ण कॅप राउंड प्रोसेस मध्ये ही तुमचा जो फायनल रँक येईल तो तुमचा इम्पॉर्टंट असणार आहे. समजलं मित्रांनो. त्याच्यानंतर आहे कॅप राउंड ऑप्शन फॉर्म फिलिंग. तर ही सर्वात महत्वाची इम्पॉर्टंट स्टेज आहे की मित्रांनो एक विचार करा, महाराष्ट्रामध्ये 400 पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेजेस. ओके. तर तुमच्यासाठी टास्क आहे तुम्हाला त्यापैकी एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चांगली ब्रांच मिळवायची. तर नक्कीच मित्रांनो हे खूप डिफिकल्ट असणार आहे. यामध्ये ज्या माणसाने समजा 2 ते 3 वर्ष या कॅप राउंड प्रोसेसमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट केलंय, सहभागी झालाय, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे तो माणूस हे करू शकतो. बरोबर. की समजा तुम्ही जर गेले करायला, ठीक आहे, नो डाऊट तुम्ही करू शकता. जर तुमचे एल्डर्स म्हणजे तुमचे मोठे भाऊ बहीण जर त्यांनी इंजिनिअरिंग केलं असेल तर त्यांच्याकडून तुम्ही नक्कीच गायडन्स घेऊ शकता. पण मित्रांनो तुमच्या पर्सेंटाईलवर समजा तुम्हाला जर कमी पर्सेंटाईल आले असतील किंवा जास्त पर्सेंटाईल आले असतील तर तुमची एक इच्छा असते की आपल्या पर्सेंटाईलवर कुठेतरी आपल्याला बेस्ट कॉलेज पाहिजे. तर त्यासाठी मित्रांनो त्या ठिकाणी काउन्सिलिंगची हेल्प तुम्हाला होणार आहे.
ओके, तर मित्रांनो कॅप राऊंड ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये आपल्याला काय करावं लागतं की समजा आपल्याला आपले ऑप्शन्स द्यावे लागतात, म्हणजे प्रायोरिटी बेस ऑप्शन्स असतात की समजा जो ऑप्शन सर्वप्रथम असेल तर त्याला हाय प्रायोरिटी ऍज कम्पेअर टू त्याच्यानंतरच्या ऑप्शन्सला. तर मित्रांनो अशा प्रकारे ऑप्शन फॉर्म की फिलिंग करावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला सीट अलॉट होते. ओके, तर आता सीट कशी अलॉट होते की समजा सीईटीचं एक त्यांचं सॉफ्टवेअर आहे, ते सॉफ्टवेअर प्रत्येक मुलाचा ऑप्शन फॉर्म अनालिसिस करणार आणि त्याच्या रँकनुसार किंवा त्याच्या पर्सेंटेजनुसार त्याला अप्रोप्रिएट किंवा त्याच्या कॅटेगरीनुसार त्याला अप्रोप्रिएट कॉलेज अलॉट करणार. ओके मित्रांनो, तर या प्रकारे असते सीट अलॉटमेंट आणि या प्रकारे असते ऑप्शन फॉर्म फिलिंग. तर याच्यानंतर आपण पाहू नक्की चेंजेस काय झालेत आपल्या. आता सध्या 2024 पर्यंत जी आपली प्रोसेस होती ऑटो फ्रीजिंगची आणि 2025 ला जी आपली ऑटो फ्रीजिंगची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले. तर याआधी मी एका डेडिकेटेड व्हिडिओमध्ये हे चेंजेस एक्सप्लेन केलेत, पण तरी मी तुमच्यासाठी एक क्विक मध्ये हे चेंजेस एक्सप्लेन करतो. तर मित्रांनो पहिले काय व्हायचं, जे राऊंड 1 होता, ओके, ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट प्रेफरन्स अलॉट व्हायचा त्यावेळेस तो तुमचा ऑटो फ्रीज व्हायचा. तर यावेळेस राऊंड 1 साठी सेम राहणार आहे, पण चेंजेस झालेत राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये. तर राऊंड 2 मध्ये काय चेंजेस झाले, जर तुम्हाला पहिल्या 3 प्रेफरन्सेस पैकी जर एखादं कॉलेज किंवा तुमचा प्रेफरन्स अलॉट जर झाला तर तुमचा तो ऑटोमॅटिकली फ्रीज होणार आहे. ओके, त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला काय करायचंय की पहिले 3 प्रेफरन्स असे टाकायचे की जे आपल्या पर्सेंटाईल पेक्षा खूप जास्त असतील, म्हणजे ते आपल्याला अलॉट झाले नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला विचार करायला वेळ भेटला पाहिजे की कॉलेज घ्यावं नको घ्यावं. बरोबर आहे मित्रांनो. त्याच्यानंतर राऊंड 3 साठी काय चेंजेस आहेत की पहिल्या 6 प्रेफरन्स मध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज किंवा एखादी ब्रांच जर अलॉट झाली तर ते तुमचं ऑटो फ्रीज होणार. तर ठीक आहे मित्रांनो, हा होता ऑटो फ्रीजिंग ऑफ प्रेफरन्सेस. त्याच्यानंतर न्यू रूल्स ऑन बेटरमेंट. आता बेटरमेंट म्हणजे काय ते आपण अगोदर समजून घेऊया. बेटरमेंट म्हणजे काय, तर मला फर्स्ट राऊंड मध्ये एखादं XYZ कॉलेज लागलंय आणि माझी अशी इच्छा आहे की मी सेकंड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करावं, पण माझं फर्स्ट राऊंड मध्ये जे कॉलेज मला मिळलंय ते आहे असं राहावं. ओके, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, बेटरमेंटला जाऊ शकतो. बेटरमेंट म्हणजे तुमचं हे पहिले राऊंड मध्ये जे कॉलेज मिळलंय तुम्हाला ते आहे असं राहणार आणि तुम्ही नेक्स्ट राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणार. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज जर मिळलं तर तुमची ही सीट जाणार आणि तुम्हाला ती सीट मिळणार, आणि जर बेटर कॉलेज नाही मिळलं तर तुमची आहे हीच सीट तुम्हाला पुन्हा अलॉट होणार. तर ठीक आहे मित्रांनो, हे होतं बेटरमेंट. आता पाहूया आपण बेटरमेंट मध्ये काय चेंजेस झालेत. आता राऊंड 1 मध्ये जर तुमचा ऑप्शन ऑटो फ्रीज झाला, म्हणजे पहिलाच ऑप्शन तुम्हाला जर लागला आणि तो ऑटो फ्रीज झाला राऊंड 1 मध्ये, तर तुम्हाला बेटरमेंट साठी नाही जाता येणार. राऊंड 2 मध्ये तुम्हाला पहिल्या 3 प्रेफरन्सेस पैकी जर ऑप्शन लागला तर तुम्हाला बेटरमेंट साठी जाता येणार नाही. राऊंड 3 मध्ये जर पहिल्या 6 प्रेफरन्सेस पैकी जर लागला तर तुम्हाला बेटरमेंट साठी जाता येणार नाही. आणि राऊंड 4 मध्ये तर बेटरमेंटचा संबंधच नाही, कारण राऊंड 4 हा लास्ट असतो. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पाहू स्पॉट राऊंड म्हणजे काय. आता हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचशा मुलांना याच्याबद्दल खूप कन्फ्युजन असतं. तर स्पॉट राऊंड इज अ कंडक्टेड आफ्टर ऑल कॅप राऊंड आर ओव्हर. म्हणजे ज्यावेळेस तुमचे सर्व कॅप राऊंड संपतील, कॅप राऊंड 4 कॉलेज स्टार्ट होतील, त्याच्यानंतर प्रत्येक कॉलेज कॅप राऊंड अनाऊन्स करतं. आता हा कॅप राऊंड काय असतो, इट इज अ हेल्ड ओनली इफ सीट रिमेन्स वॅकंट इन कॉलेजेस. ओके, ऑर्गनाइज बाय द कॉलेज इंडिव्हिज्युअली ऑर थ्रू DTE. ओके, आता कॅप राऊंड म्हणजे काय. तर मित्रांनो ज्यावेळेस समजा आपलं कॉलेज संपल, कॉलेजमध्ये आपल्या जागा म्हणजे समजा आपण ऍडमिशन घेऊ. ओके, तर त्यावेळेस कॉलेज काय करतं, एक सीट मॅट्रिक्स डिस्प्ले करतं त्यांच्या वेबसाईटवर. आणि आता हे प्रत्येक कॉलेजसाठी वेगवेगळ्या दिवशी असतं, असं नाही की पूर्ण महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्ये एकाच दिवशी असतं. बरोबर, तर तिथं आपण डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतो, नो मेरिट रँकिंग. आता ठीक आहे, पहिल्यांदी स्पॉट राऊंड मध्ये मेरिट रँकिंग नव्हते, पण आता बरेचसे कॉलेज म्हणजे PICT असेल, COEP असेल, तर हे कॅप राऊंड मध्ये स्पॉट राऊंड मध्ये सुद्धा मेरिट बेसिसवर ऍडमिशन घेत आहेत. ओके मित्रांनो, समजलं. तर या पद्धतीची स्पॉट राऊंडची प्रोसेस असते. आता स्पॉट राऊंड मधून जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला महाडीबीटी स्कॉलरशिप मिळणार का. बरोबर, आता ठीक आहे, ओपन कॅन्डिडेट साठी नाही मिळणार, पण जे कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी काय होणार, तर मित्रांनो त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप मिळणार नाही. त्याच्यामुळे मित्रांनो ज्यांना स्कॉलरशिप पाहिजे, ओके, ज्यांचे आर्थिकदृष्ट्या थोडेस हे ज्यांना स्कॉलरशिप पाहिजे तर त्यांनी स्पॉट राऊंड अवॉइड करावा. ओके, देन मॅनेजमेंट कोटा ऍडमिशन. आता मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय, जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, PICT झालं, VIT झालं, PCCOE झालं, तर यासारख्या कॉलेजेसकडे एक अधिकार असतो. त्यांचे 15% सीट जे असतात ते मॅनेजमेंट कोटाच्या अंडर येतात. म्हणजे काय, आपण डायरेक्ट कॉलेजला जायचं, काय असेल ते आपलं डोनेशन फिक्स करायचं आणि त्याच्यानंतर ऍडमिशन घ्यायचं. आता हे डोनेशन जे असेल ते प्रत्येक कॉलेजवर डिपेंड करतं, किंवा काही कॉलेजेस असेल की जे डोनेशन सुद्धा घेत नाही, डायरेक्ट तुम्हाला ऍडमिशन देऊन जातात. ओके,
तर याच्यामध्ये नो मेरिट कट ऑफ, पण आता सध्या एक नवीन प्रोसेस आली की याच्यामध्ये सुद्धा मेरिट रँकिंग होणार आहे मित्रांनो. जे टॉपचे कॉलेजेस आहेत ते मेरिट रँकिंग फॉलो करणार आहेत. आता कुठपर्यंत काय माहित नाही, तो जे आर कितीपर्यंत आपण हे करू शकतो, म्हणजे कॉलेज कितीपर्यंत अडॉप्ट करतायत, पण माझ्या माहितीनुसार याच्यामध्ये मेरिट रँकिंग होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मॅनेजमेंट कोटासाठी सुद्धा विचार करावा लागणार आहे, स्पॉट राऊंड साठी सुद्धा विचार करावा लागणार आहे. पण माझं एक सजेशन राहणार की मित्रांनो, समजा तुम्हाला 4 कॅपराऊंड मध्ये तुमचं बेस्ट ट्राय करा. ओके, तिथून जर मिळलं तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे स्पॉट राऊंड असेल किंवा मॅनेजमेंट कोटा असेल तर यांच्या भानगडीत पडता कामा नये. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर आता मित्रांनो, जर तुम्हाला काही डाऊट असेल, ही जी प्रोसेस आता मी एक्सप्लेन केली, तर हा माझा इथं स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, कॉन्टॅक्ट नंबर, कधीही तुम्ही मला कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मला मेसेज करा. आता नीड ऑफ पर्सनल काउन्सिलिंग इन ऍडमिशन. बऱ्याचशा मुलांना वाटेल की सध्या प्रमोशन चालू झालं, ओके, प्रमोट करतोय स्वतःच, पैसे कमवायचे. तर मित्रांनो, अशी काही गोष्ट नाही. ओके, तर आता पाहूया आपण खरंच काय तो नीड आहे. बरोबर, आता कॉम्प्लेक्स ऍडमिशन प्रोसेस, जी आता मी ऍडमिशन प्रोसेस एक्सप्लेन केली, भरपूर मुलांच्या ती डायरेक्ट डोक्यावरनं गेली असणार. ओके, म्हणजे 2024 पर्यंत असं होतं, 3 कॅप राऊंड होते, किंवा ऑटो फ्लिपची नक्की काय आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये एवढे कॉलेजेस, नक्की कोणतं कॉलेज कसं आहे हे कसं कळणार आपल्याला. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग किंवा तुम्हाला एक चांगल्या गायडन्सचं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण मित्रांनो, तुम्ही पुढच्या 4 वर्ष, ओके, तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये शिकणार, काय अभ्यास करणार आणि तुमची लाईफस्टाईल कशी असणार हे डिसाईड करतं हे आताचे 2 महिने. ओके, तर एवढं इम्पॉर्टन्स आहे काउन्सिलिंगचं. त्याच्यानंतर काय, तर करेक्ट कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन. तर मित्रांनो, आता करेक्ट कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन म्हणजे काय, आपण ब्रांच सिलेक्शन कडे लक्ष देऊया. तर समजा आता बरेच सध्या CSITचं वातावरण आहे. ओके, तर भरपूर मुलं काय करतायत, हा गेला म्हणून मी जातो. ओके, माझा मित्र CS ला गेला, माझ्या मित्राने IT ऍडमिशन घेतलं, मी पण तिकडेच जातो. तर मित्रांनो, असं करायचं नाही. ज्यावेळेस तुम्हाला एक परफेक्ट गायडन्स असेल तर ते जे तुम्हाला प्रोव्हाइड करणारे टीचर्स असतील ते तुमच्यातली क्वालिटीज ओळखणार. ओके, आणि त्याच वेळेस समजा तुम्हाला इंटरेस्ट मेकॅनिकल मध्ये आणि तुम्ही CS करताय, मग 4 वर्ष तुमचं मन लागल का अभ्यासात? नाही लागणार. मग हे तुम्हाला आयडेंटिफाय करून देण्यासाठी एका चांगल्या काउन्सिलरची तुम्हाला गरज आहे. ओके, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग गायडन्स. आता बरेचशी मुलं चुका इथंच करतात ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये. काही मुलं काय करतात, जाणार एखाद्या नेट कॅफे मध्ये, त्यांना थोडेसे पैसे देणार आणि ठीक आहे भरा माझा ऑप्शन फॉर्म. वाटल्यास एखाद्या युट्यूबर कडनं कॉलेजची लिस्ट घेणार, भरा. पण ती लिस्ट नक्की कुणासाठी बनवलेली हे महत्वाचं आहे ना. तुम्हाला प्रत्येक युट्यूबर किंवा प्रत्येक शिक्षक एखादी लिस्ट देणार फ्रीमध्ये, त्याला काही जास्त टाइम वेळ नाही लागत की एक लिस्ट बनवायची 10-15 कॉलेजची तुम्हाला द्यायची. पण त्याचा प्रश्न असा आहे की ती लिस्ट बनवली कुणासाठी आहे. हा, जर समजा ती लिस्ट अशा विद्यार्थ्यासाठी बनवली असेल की ज्याचे पर्सेंटाईल हायर असतील, तर ऑफकोर्स तुम्हाला त्याच्या कॉलेजला नाही लागणार. जर तुमचे पर्सेंटाईल लोअर जर असतील, किंवा समजा अशा विद्यार्थ्यासाठी बनवलेली की ज्याला कोर ब्रांचेस पाहिजेत आणि तुम्हाला जर टेक ब्रांचेस पाहिजेत आणि तुम्ही जर ती लिस्ट फॉलो जर केली तर तुम्हाला खूप अडचण येईल पुढं. ओके, तर मित्रांनो, त्याच्यामुळे तुम्हाला एक बेटर काउन्सिलिंग असणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे मिस्टेक्स. आता जर या 2 महिन्यामध्ये तुमच्याकडून जर मिस्टेक झाली एखाद्या डॉक्युमेंट मध्ये असेल किंवा काही ऑप्शन फॉर्म फिलिंग मध्ये असेल, तर तुम्हाला ती पुढच्या 4 वर्ष भोगावी लागणार. ओके, आता म्हणजे उदाहरण घेऊ आपण की समजा मागच्या वर्षीच आमच्या काउन्सिलिंग मध्ये एक स्टुडंट होता, तर काय झालं, त्याचा थोडासा कास्ट सर्टिफिकेट मध्ये प्रॉब्लेम होता. ओके, त्याला आम्ही पहिल्यांदा म्हणलो होतो, समजा तुझं जर होत असेल, कारण त्याने ऍडमिशन थोडंसं लेट घेतलं होतं, त्याच्यामुळे आमचा त्याचा कॉन्टॅक्ट येण्याची थोडंसं म्हणजे वेळ झाला. आता कास्ट सर्टिफिकेट अपडेट करणं हे काही एवढं पण सोपं काम नाहीये. तर त्याला म्हणलं, एकतर तू डायरेक्ट ओपन मधून ऍडमिशन टाक. ओके, नंतर आपण DBT स्कॉलरशिप तुला मिळवून देऊ, पण सध्या ऍडमिशन घेताना ओपन मधून टाक. पण त्याने आमचं ऐकलं नाही, त्यांनी कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं. ओके, आणि त्याच्यामुळे झालं काय, त्याला कास्ट मधून सीट अलॉट झाली. आणि ज्यावेळेस तो ऍडमिशन घ्यायला तिथं कॉलेजमध्ये पोहोचला, तर ते तिथले ऑफिसर्स त्याला काय बोलले, आणि चांगलीच त्याला सीट अलॉट झाली. असं नाही की म्हणजे नॉर्मल कॉलेजची झाली, चांगल्या कॉलेजची त्याला सीट अलॉट झाली. आणि ते बोलले की हे कास्ट सर्टिफिकेट चालणार नाही. बरोबर, तर मित्रांनो, त्याचं ऍडमिशन पर्यायाने तिथं कॅन्सल झालं. बरोबर, त्याला नेक्स्ट राऊंड मधून ऍडमिशन आपल्याला ओपन मधूनच घ्यायला लागलं, त्याचं ऍडमिशन तिथं कॅन्सल झालं. तर मित्रांनो, अशा मिस्टेक्स अवॉइड करण्यासाठी तुम्हाला आपली काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यानंतर ना, पीस ऑफ माइंड ऑफ पॅरेंट्स अँड स्टुडंट. आता तुमच्या कॉन्फिडन्स, जर समजा तुम्हाला हेल्प करणार एखादा 3 ते 4 वर्षाचं समजा जर कोणी असेल, ओके, ज्याला पूर्ण त्याच्यातलं नॉलेज आहे, तर तुम्ही एक म्हणजे कॉन्फिडेंटली त्या आपल्या प्रोसेसला सामोरे जाऊ शकता. बरोबर आहे मित्रांनो, नाहीतर तुमची खूप धावपळ होईल. मग या सर्वांना आपण पर्याय म्हणून काय केलंय,
तर इंजिनिअरिंग ऍडमिशन काउन्सिलिंग लॉन्च केली. आणि आपली काउन्सिलिंगचं खासियत काय आहे इतरांपेक्षा, की मित्रांनो आपण याच्यामध्ये खूप कमी कॅन्डिडेट्स घेणार आहेत, की म्हणजे आपण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो पाहिजे या एकाच उद्देशाने आपण ही काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. त्याच्यामुळे आपण कॅन्डिडेट्स कमी घेणार आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण जी फी ठेवली 1199, मित्रांनो फी ही कम्पॅरेटिव्हली बाकीच्या सर्व काउन्सिलिंग पेक्षा कमी आहे. आता मला एक पालकांचा फोन आलता की ते बोलले की सर फी मध्ये थोडंसं कमी होईल का, की बाकीचे काही काउन्सिलिंग युट्यूबर्स आहेत ते 500 मध्ये काउन्सिलिंग प्रोव्हाइड करते. पण मित्रांनो आपण जे फीचर्स तुम्हाला प्रोव्हाइड करतोय की इथून पुढे 2 महिने किंवा तुमचं जोपर्यंत कॉलेजमध्ये ऍडमिशन होत नाही तोपर्यंत आपण तुमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे ही फी तुमच्यासाठी अप्रोप्रिएट आहे असं मला वाटतं. आणि 500 आणि 600चे काउन्सिलिंग घेऊन तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या मनाने फॉर्म जरी भरला तरी चालू शकते, काय प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलं की पूर्ण कॅपराऊंडची प्रोसेस कशी असते. त्याच्यानंतर आपण काउन्सिलिंगचं इम्पॉर्टन्स पाहिलं, ऑप्शन फॉर्म फिलिंग कसं करावं याच्यावर आपण नवीन व्हिडिओ बनवू, तेच आता तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर ऑटो फ्रीजिंग, त्याच्यानंतर बेटरमेंट, याचे नक्की काय रूल्स चेंजेस झाले तर या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहिलं. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण पाहिलं पूर्ण कॅप ऍडमिशन प्रोसेसच्या स्टेजेस. त्यासोबत आपण तुम्हाला रिक्वायर्ड असणारे डॉक्युमेंट्स आपण तुम्हाला सांगितले आणि तुम्हाला काउन्सिलिंग कशा पद्धतीने हेल्पफुल होईल किंवा काउन्सिलिंग ही तुम्हाला कशी इम्पॉर्टंट आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. जर मित्रांनो तुम्हाला आपली काउन्सिलिंग जर परचेस करायची असेल तर हा माझा इथं नंबर आहे, किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर अधिक माहिती हवी असेल काउन्सिलिंग बद्दल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करूया. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.